काल आम्हाला मोरटक्काला जायचं होतं, परंतु 4:30-5 वाजून गेले तरी आम्ही तिकडे अजून काही पोचत नाही असं आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही वाटेतच एका गावाजवळ एक बोर्ड दिसला आश्रमाचा, तर आम्ही तिकडून आत जायचं ठरवलं. चौकशी केल्यावर कळलं की 2 किलोमीटर आत आहे मेन रोडपासून. पण आम्ही मोरटक्क्याला जाण्यापेक्षा इथे जाणं पसंत केलं आणि आम्ही जो निर्णय घेतला इकडे या आश्रमात येण्याचा तो अतिशय चांगला होता हे आमच्या लक्षात आलं. इथे श्री तन्मय धाम नावाचा हा आश्रम आहे. हा बघा आश्रम, त्याच्या जवळपास खूप छान हिरवी हिरवी झाडं, फुलझाडं आहेत. हा पिंपळाचा पार आहे. समोरच त्याच्या तुळशीचं रोप आहे आणि काल इथे तुळशी विवाहाचा कार्यक्रम होता. म्हणजे आमचा योग किती छान आहे बघा, की आम्हाला तुळशीचं लग्न देखील इथे अटेंड करता आलं. आणि आम्ही सगळ्यांनी त्या तुळशी विवाहात मंगलाष्टका म्हणण्यापासून रांगोळ्या वगैरे काढून सगळं पूजेची तयारी वगैरे सगळं आम्ही हे केलेलं होतं काल. आणि तो आम्हाला पहिल्याच दिवशी खूप छान अनुभव आला. इथले हे संत बाबासुद्धा इतके प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. आणि एक साध्वी आहे तिकडे श्री नावाच्या, त्यांनी पण आमची इतकी सेवा केली किंवा आमचं इतकं अगत्य केला. आम्हाला ते तर 2-3 दिवस राहायचा आग्रह करत आहेत. अर्थात आम्ही त्यांचा आग्रह अगदी पहाटे न निघून नाश्ता वगैरे करून आम्ही जाणार आहोत. इथे सगळ्या सोयी पण होत्या आंघोळीची, अगदी कमोडपासून सगळं असल्यामुळे आमची खूपच छान सोय झाली. आणि ह्या दोघांनी आमचे एवढे लाड केले. संध्याकाळी आम्ही भजनं म्हटली, त्यांच्याबरोबर आम्ही होम हवन किंवा मेडिटेशन या सगळ्यामध्ये सहभाग घेतला. त्यांनी तर आम्हाला तुळशीचं लग्न लावल्यानंतर दिवाळीचे फटाकेसुद्धा त्यांनी आणून ठेवलेले होते, ते देखील आम्हाला लावायला दिले आणि आम्ही सगळं खूप एन्जॉय केलं. माझ्या मिस्टर पंडित असल्यामुळे त्यांनी सगळी लग्न लावण्याचं बरंचसं काम त्यांनी केलं. मंगलाष्टका म्हणण्यापासून सगळं आम्ही केलं. हे खूप एक छान अनुभव घेतला. नर्मदे हर, नर्मदेच्या कृपामुळे, मैयाच्या कृपाप्रसाद म्हणा, काही म्हणा, पहिल्याच दिवशी आम्हाला खूप छान अनुभव आला. नर्मदे हर, नर्मदे हर.